हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे मकर संक्रांत. तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. सकाळी आज लवकर आवरून मी खाली आलेली होती. त्यानंतर आमचा रेग्युलर नाश्ता चहा चपातीची मी तयारी करून घेतली, कारण आमच्याकडे चपातीच रेग्युलर असते आणि कधीतरी वेगळा नाश्ता असतो. सण म्हटलं की आपण घराच्या बाहेर किंवा अंगणामध्ये आपण रांगोळी काढतो. तर मी आज रांगोळी काढलेली आहे. छोटीशीच रांगोळी काढलेली होती, कारण मला अजिबात टाईम नव्हता रांगोळी काढायला. तर विचार केला छोटीशीच रांगोळी काढून घेऊया. शुभ संक्रांत अशी खूप सुंदर अशी रांगोळी काढली. त्यानंतर मी माझी स्वतःची तयारी करून घेतली. ही माझी साडी ही 2 वर्ष आधीचीच आहे. मी हळदी कुंकाला ही साडी नेसलेली होती. त्यानंतर मी सुगडाची तयारी करून घेतली. सुगड भरण्यासाठी ज्या लागणाऱ्या भाज्या होत्या त्या आम्ही आदल्या दिवशीच आणलेल्या होत्या. त्यामुळे मला सकाळी सगळं काही तयारी करायला एकदम इझी पडलं. आणि ही मी डिझाईन सुगडावरती मी केलेली होती. तुम्ही माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल तर खूप छान पद्धतीने अशी तयारी करून घेतली. त्यानंतर आम्ही आमची देवाची पूजा करून घेतली. आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही एकत्र सगळे सणवाराला आम्ही एकत्र येतो आणि एकत्र पूजा करतो. तर माझ्या सासूबाई आणि माझ्या काकी सासूबाई अशा आम्ही एकत्र पूजा केली. पूजा आटपल्यानंतर आम्ही एकमेकीनं हळदी कुंकू लावून घेतलं आणि मी माझ्या दोन्ही सासूबाईंचे आशीर्वाद घेतले. मला अजून एक सासूबाई आहे, तर त्या बाहेर गेलेल्या होत्या. असं आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही खूप मजा करतो, एकत्र एन्जॉयमेंट असते आमच्या घरी. त्याचबरोबर माझी एक मोठी जाऊबाईसुद्धा आहे. ती जॉबनिमित्त बाहेरगावी असते, तर ती आज नव्हती, तर तिलाही आम्ही खूप मिस केलं. त्यानंतर मी नैवेद्य दाखवून घेतला. आज संक्रांत होती, त्यामुळे आमच्याकडे पुरणपोळीचा बेत होता. त्यानंतर मी अभिलासुद्धा वाण देऊन त्याचे आशीर्वाद घेतले. संध्याकाळी आम्ही पतंग उडवत होतो आणि आमच्या बागेमध्ये जी काम करायला आहेत लोक, त्यांची छोटी मुलं होती, तीसुद्धा इथे आलेली होती टेरेसवरती आणि आम्ही टेरेसवरती खूप पतंग उडवत होता. पतंग बऱ्यापैकी वरती उंचावर गेलेला होता. संध्याकाळी मी भाजी आणायला गेले, कारण आमच्या इथे मंगळवारी बाजार भरतो भाजीचा. सो मी आज गेलेली होती आणि थोडीफार भाजी घेतली. घरी आल्यानंतर विचार केला, भूक लागलेली होती, तर बाहेरचं वडापाव वगैरे खाण्यापेक्षा मी विचार केला की आज मॅगी खावी. सो मॅगी खाल्ली आणि आजचा दिवस माझा हा असा होता. थँक्स फॉर वॉचिंग.